स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। सांगली जिल्ह्यात सोनम वांगचुक यांना वाढता पाठिंबा, जनता उतरली रस्त्यावर। डॉक्टर सुधीर देशमुख आणि डॉक्टर सौ पूजा देशमुख यांचे देशमुख हॉस्पिटल आळसंद सुसज्ज व सर्व सोयीयुक्त हॉस्पिटल, ECG आणि मॉनिटरची सोय, खात्रीशीर उपचार व इलाज, रुग्णांसाठी ॲडमिट होण्याची सोय। एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉस्पिटलला। आमचा पत्ता देशमुख हॉस्पिटल आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करणाऱ्या मोदी सरकारचा, विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करणाऱ्या मोदी सरकारचा धर्मेंद्र प्रधान चले जाओ, राजीनामा द्या। दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांचं शांततामय आंदोलन, लोकशाही मार्गाने संविधानाचा आधार घेऊन जे आंदोलन चालू आहे, ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न हे केंद्र सरकार, हे मोदी सरकार आणि गृहमंत्री अमित शाह हे चिरून टाकायच्या प्रयत्नात आहेत। आज त्यांनी आंदोलकांच्यावर लाठीचार्ज केला आहे। महाराष्ट्र आणि देशभर या आंदोलनाची धग वाढत असताना सांगली जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय विद्यार्थी, ज्येष्ठ, महिला, नागरिक यांच्या वतीनं आज महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली आणि निदर्शनं आंदोलनाची तीव्रता वाढवण्याची घोषणा करण्यात आली। मात्र हे सरकार हे दबत नाही आहे, हे सरकार धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेत नाही आहे, हे सरकार चंदाचोरीच्या विरोधात बोलत नाही आहे। विविध प्रश्न या देशासमोर मांडलेले आहेत। एप्स्टीन फाईलचं सरकार हे सरकार पदच्युत होण्याच्या मार्गावर आहे। ह्या सरकारला महाराष्ट्रातल्या देशाची जनता ही या पदावरून खाली उतरल्याशिवाय राहणार नाही। नीट परीक्षा फुटी, पेपर फूट हा नित्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे बळी गेलेले आहेत, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जीवन हे अडचणीत आलेलं आहे। आणि ह्या सगळ्याला कारणीभूत काय असेल तर ह्या राज्य सरकार, केंद्र सरकारचं शैक्षणिक धोरण, या सरकारची चुकीची धोरणं आणि ही सरकारनं या बाबतीत आजपर्यंत कुठलंही अधिकृत स्टेटमेंट केलेलं नाही। त्यामुळे आम्ही सांगलीकरांच्या वतीनं आज निदर्शनाने आंदोलन करून धिक्कार करण्यात आलेला आहे। यापुढे जर या विषयावर गांभीर्याने घेऊन या आंदोलनकर्त्यांच्यावरचा लाठीचार्ज थांबवला नाही, या आंदोलनकर्त्यांच्यावर होणारे अन्याय थांबवले नाहीत, तर सांगलीकर जनता उचलून सांगली जिल्ह्यामध्ये उग्र आंदोलन उभा करेल असा या संयोजन समितीनं निर्णय घेतलेला आहे। आणि आम्ही सर्वांच्या वतीनं या केंद्र सरकारला, सांगली जिल्ह्याच्या वतीनं एक आंदोलनाचा इशारा देतोय आणि या आंदोलनाची धग केंद्र सरकारला बसल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणा। नीट पेपर लीक वरती म्हणजे रिनीट जरी झाली असेल तरी जी चेकिंग आहे ती त्यामध्ये ही घोटाळे यात आढळून आले आहेत आणि ह्याचा विरोध केला पाहिजे। एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान जी रेजिग्नेशन दिली पाहिजे, ही मागणीसाठी आम्ही हे प्रोटेस्ट करत आहोत आणि ह्या प्रोटेस्टला सगळ्या सांगलीकरांनी सपोर्ट द्यावा ही माझी विनंती आहे। धन्यवाद। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।